नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की रक्षाबंधनाला सोने होणार महाग की स्वस्त, की चांदीने पण घेतली भरारी, काय आहेत आता किमती, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, सोने चांदी सध्या चढ उताराच्या हिदोड्यावर स्वार आहे। चांदीने या 4 दिवसात मोठी मजल मारली आहे, तर रक्षाबंधनापूर्वी सोन्याने पण भरारी घेतली आहे। त्यामुळे रविवारी वगळता सोमवारी सोने महाग असेल का याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, रक्षाबंधन 2 दिवसावर आले आहे। लाडक्या बहिणीला महागडे गिफ्ट देणाऱ्या भावांचा खिसा सराफा बाजारात कापल्या जाण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसापासून सोन्याने चढाई केली आहे, तर चांदीत गेल्या 4 दिवसात मोठी वाढ झाली आहे। शहरानुसार मौल्यवान धातूच्या किमतीत फरक दिसतोय, पण दोन्ही धातू चढ उताराचे सतत दिसून आले। रक्षाबंधनापूर्वी सोन्याने पण भरारी घेतली आहे, त्यामुळे रविवार वगळता सोमवारी सोने महाग असेल का याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे। काय आहेत आता मौल्यवान धातूच्या किमती, चला तर जाणून घेऊया। मित्रांनो, सोन्याने घेतली उसळी। या आठवड्यात सोन्याने चढ उताराचे सत्र दिसून आले। सुरुवातीच्या 2 दिवसात सोने 374 रुपयांनी मागले होते, तर 14 ऑगस्ट रोजी किमती 110 रुपयांनी कमी झाल्या होत्या, तर 15 ऑगस्ट रोजी भाव जसे की तसे होते, पण 16 ऑगस्ट रोजी त्यात 110 रुपयांची वाढ झाली होती। सकाळच्या सत्रात सोने वधारले आहे, तर गुड रिटर्ननुसार आता 22 कॅरेट सोने 65,800 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। तसेच मित्रांनो, चांदी 2,000 ने उसळली। या आठवड्यात चांदी 2,000 रुपयांनी वधारली, तर 14 ऑगस्ट रोजी 500 रुपयांनी किमती कमी झाल्या, तर 3 ऑगस्टला चांदीने 1,000 रुपयाची मुसळी मारली। 15 आणि 16 ऑगस्ट रोजी चांदी एकूण 1,000 रुपयांनी वधारले, तर गुड रिटर्ननुसार 1 किलो चांदीचा भाव 84,000 रुपये इतका आहे। मित्रांनो, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार IBJ म्हणते की 24 कॅरेट सोने 70,604 रुपये, तर 23 कॅरेट सोने 70,321 रुपये, तर 22 कॅरेट सोने 64,673 रुपयावर घसरले, तर 18 कॅरेट आता 52,953 रुपये झाले, तर 14 कॅरेट सोने 41,303 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल।